मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 985000155558। हाच माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे 9850051558। नवरात्रीचा दिवस आहे, उद्या दसरा आहे। सर्वांना शुभेच्छा। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। दसऱ्याच्या दिवशी जे ग्रहयोग स्थिती असते ती स्थिती डिसेंबर पावतर असते आणि काही कालांतराने ग्रहस्थिती जर वक्री असली किंवा जलद मार्गी असली तर ती पुढील काळापावतर पण असू शकते। ग्रहस्थितीचा अभ्यास करून आपल्याला सामाजिक, राजकीय, धार्मिक, आरोग्यविषयक, नैसर्गिकरित्या आपल्याला हे ग्रहयोग मार्गदर्शन करत असतात। बहुतांशी लोक किंवा ज्योतिष पंडित लोक या ग्रहस्थितीच्या प्रमाणे काही निदान करण्याचा प्रयत्न आजपावतर कोणीही केलेला नाही, पण करायला पाहिजे। कारण या ग्रहस्थितीचा उपयोग प्रभू श्रीरामांनी केलेला हे लक्षात घ्या। रावण हा संपूर्ण विश्वामध्ये प्रथम क्रमांकाने शिवभक्त होता। सोन्याची लंका होती, 64 कला विद्येचा तो उपासक होता। त्याच्या इतका विद्वान त्या काळामध्ये कोणीही नव्हता। राज्य सुस्थितीत होते, जनता सुखी होती। असं असताना कुंडलीच्या भाग्याप्रमाणे आपलं जीवन चालते हे तितकंच खरं। एवढी सुख समृद्धी असताना बुद्धी विपरीत झाली आणि सीतेचं हरण केलं आणि मग पुढचे काय परिणाम झाले हे सर्वांना माहीतच आहे। परंतु रावण हा अजय होता, त्याच्यावर कोणीही विजय प्राप्त करू शकत नव्हता। 33 कोटी देव सुद्धा त्या ठिकाणी हतबल झाले होते। परंतु सीताहरणाच्या वेळेला प्रभू श्रीराम विष्णूचे अवतार निर्माण झाले, ते रावणाचा वध करण्यासाठीच। त्यांच्यावरच ते कार्य सोपवलं गेलं होतं, परंतु दुःख झाले सीतेला हे तितकंच खरं। काही वेळेला असं असते की आपल्याला स्वतःचा फायदा किंवा इतरांचा फायदा करत असताना इतरांना दुःख दिलं जाते, ते त्यांच्या नशिबात पण असते असं म्हटलं तरी चालेल, पण कारक आपण असतो। काही ही कारक होती, काही नसती तर आम्हाला वनवास पण झाला नसता। 14 वर्षाचा वनवास, तोही वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी। वडील आणि पुत्र या विषयातून आपण जर रामायणाकडे बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी आई कौसल्या, वडील दशरथराजे आणि रामपुत्र, जीवाला जीव देणारा लक्ष्मणासारखा बंधू, भरत सारखा नैष्ठिक भाऊ, अशा पात्रामध्ये गुंफलेली रामायण ही कथा या दृष्टिकोनातून आपण बघायला पाहिजे। सुनबाईने रामाचं श्राद्ध ला करता आलं नाही तर सुनबाईने दशरथाचं म्हणजे सासऱ्याचं श्राद्ध केलेलं आहे, हे पण वर्तमान सुनबाईने बघण्यासारखं आहे। तुम्ही कितीही व्रत वैकल्य करा, परंतु मूळ मुद्दा सोडून जर तुम्ही केले तर ते मात्र तुम्हाला सुख परत होणार नाही, पुण्याचा लाभ मुळीच मिळणार नाही। असो आपण आता बघणार आहोत दसरा स्थिती, ग्रहस्थितीचे परिणाम, राजकीय सामाजिक पडसाद आणि ही आहे बोरकर गुरुजींची म्हणजे माझी स्वतःची भविष्यवाणी।
उद्या 2 तारीख ऑक्टोबर 2025 वार गुरुवार दशमी स्थिती सूर्योदयकालीन आहे व सायंकाळी 19:11 वाजेपावे तो दशमी स्थिती सूर्यास्तानंतर पण कार्यरत आहे। म्हणजे यावर्षी दशमी स्थितीला सूर्योदय व सूर्यास्त पण लाभत आहे। सूर्योदय 6:31ला व सूर्यास्त हा 8:25ला आहे। पूर्ण दिवसकालीन दिनमान 12 तास 56 मिनिटाचे लागणार आहे। याशिवाय दसरा दिवसाला एक विजय मुहूर्त असतो। या विजय मुहूर्ताचा उपयोग प्रभू श्रीरामांनी केलेला आहे। यावेळी हा विजय शुभ मुहूर्तावर दिनांक आपण जर पाहिलं तर 2 तारखेला उद्या दिवसा 14:27 ते 15:15 पावेतो। म्हणजे दिवसा 2:27 तर 3:15 म्हणजे 3:15 वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे। याचा उपयोग आपल्या सर्वांना घ्यायचा आहे। हा काळ शनी गुरु मंगळाचा योग आहे। पूर्वी ज्योतिषशास्त्रात गुरु राज्यकारक होता, परंतु वर्तमान गुरु राज्यकारक राहिलेला नाही। वर्तमान रवी राज्यकारक आहे व शुक्र राक्षसकारक आहे। या प्रमाणे आपण जर पाहिलं एकूण संसद स्थिती, केंद्रीय दिल्लीची स्थिती किंवा विविध प्रांताच्या विधानसभा पाहिल्या तर याच्यामध्ये निम्म्याच्या वर म्हटलं तरी चालेल, मला अंदाज नीट सांगता येणार नाही। परंतु यांच्यावर अनेक गुन्हे आहेत। गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक निवडून आलेले आहेत आणि निवडून येतानाही गुन्हेगारीच्या सान्निध्यातून सहाय्य घेऊनच विजय प्राप्त करण्याचे योग वर्तमान स्थितीत आले आहे। म्हणून वर्तमान स्थितीत ज्योतिष पंडितांनी शुक्र हा बघायला हवा। शुक्र हा ईशासाठी की हे गुंडपुंडाचा कारग्रह, राक्षसाचा कारग्रह आहे आणि रवी हा सत्ता संपादित करणारा ग्रह आहे। म्हणून राजकारणाचे भविष्य वर्तवताना तुम्ही ज्योतिषविद्यांना मला सांगावंसं वाटते की रवी आणि गुरुचं परीक्षण करून आपण अत्यंत अचूकतेबरोबर जातो। मागच्या वेळेला मी मुंबई विधानसभा म्हणजे महाराष्ट्राची विधानसभेचं माझं 99% भविष्यवाणी खरी ठरली। केंद्रीय भविष्यवाणी सुद्धा खरी ठरलेली आपण बघितलेली आहे। शुक्र राक्षसकारक, गुंडपुंड राक्षस यांचं सहाय्य घेतल्याशिवाय राजकारणात सहभाग होत नाही किंवा यश मिळत नाही। यावर्षी मकर राशीत दसरा सण येत आहे। रवी राजकारक पापकर्तरी योगात आहे। रवी राजा व शनी कायदा या दृष्टीयोग होत आहे। शुक्र ग्रह रवीचे व्ययस्थानी आहे म्हणजे कमजोर आहे। मंगळ परंतु तो त्याच्या ठिकाणी शक्तिवान आहे। मंगळ बुध स्फोटक योग या कुंडलीत असताना धनभावात हा कार्यरत होत आहे। गुरु शुक शत्रू गुरु आहे म्हणजे सात्विक विचार जो आहे तो हरवून जाणार आहे। रवी राजसम्राट कारक दैया 7.7 आहे, लक्षात घ्या। सिंह राशीचा कारक रवी आहे ना, रवी हा राजकारक ग्रह दैया 7.7 आहे। सत्ता सिंहासनात मोठ्या प्रमाणावर धक्के बसण्याची संभावना आहे। ही स्थिती तयार पण होत आहे। वर्ष 2025 अखेर शनी स्थिती कायम राहणार आहे। सत्ता पक्षातीलच तसेच सत्तेत सहभागी झालेले व प्रतिस्पर्धी नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची विरुद्ध भ्रष्टाचारी चळवळ सुरू करून यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केंद्रीय सत्ता करणार आहे। यातच रवी शनी दृष्टीयोगाने कोर्ट प्रकरणाच्या भीतीचा दबाव यांच्यावर सरकार वाढवणार आहे। केंद्र सरकारची जी दहशत नीती आजपर्यंत वापरली जात होती तिला कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील नेते मंडळी मात्र निश्चित करणार आहे। महाराष्ट्रातील नेते मंडळीच्या हाती ही धुरा येणार आहे केंद्रीय सत्तेला धक्का देण्याच्यासाठी आणि हे नेतृत्व जागतिक पटलावर आपल्याला दिसून येणार आहे। ही मंडळी करणार आहे देवेंद्र फडणवीस मीन राशीत पूर्ण 7.5 वर्षाची आहे। त्यांनी लक्षात घ्यायला हवं, कार्यरत राहावं, आपल्या मस्तीमध्ये राहू नये। आणि मीन राशीचे सप्तमात रवी सत्ताकारक कन्या राशीत आहे। स्वामी मंगळ बुध स्फोटक योग आहे। षडाष्टकात शुक्र हे आहे। अमृता फडणवीस व त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांचा स्वामी मंगळकारक आहे। शुक्र स्त्रीकारक आहे। याचे निमित्त करून देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा नक्की केला जाणार आहे।
आणि ही चूक फडणवीसाच्या हातूनच घडत आहे अशी संभावना असता आता एकनाथ शिंदे जरांगे पाटलाकडे वळण्याची स्थिती अत्यंत खात्रीलायक या ग्रहयोगाच्या सान्निध्यात आपल्याला बघायला मिळते. अजित पवार सुद्धा काही गप्प बसणार नाही. अजित पवार स्थानिक निवडणुकीच्या बाबतीत मात्र वेगळेपणा जाहीर करतील आणि वेगळ्या झेंड्याने निवडणुका लढवण्याचा प्रयत्न ते अवश्य करतील. आणि अजित पवार दबलेल्या स्थितीत राजकारणामध्ये कार्यरत आहे आणि म्हणून त्यांना ही दबलेला नीती आणि त्यांचे इतर अनुयायांच्या बाबतीत मात्र त्यांना तो जिवारी लागण्याचा प्रसंग निर्माण होणार आहे आणि म्हणून ते स्वतंत्र निवडणुका लढवतीलच असं म्हणायला हरकत नाही. आणि अजित पवार यांना शह देऊन पुनरुपी मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे जाण्याचे ग्रहयोग संकेत देत आहे. म्हणजे एकनाथ शिंदेकडे वेळ प्रसंगी उद्धव सेनेचे सहाय्य घेतले जाण्याचे संकेत पण या ग्रहयोगात दिसत आहे. उद्धव शुक्रप्रणित आता त्यांना तारेवरची कसरत करणार आहे. शरद पवारांना सोडावं का शरद पवारांना धरावं का एकनाथ शिंदेला मिळवावं का अजित पवारांना सांभाळावं काय करावं याच्या मनस्थितीत द्विधा मनस्थितीत उद्धव ठाकरे असणार आहे. शरद पवारकडे मात्र यांची सूत्र राहणारच आहे. अजित पवारांच्या डोक्याला हात लावून विचार करावा लागणार आहे. यात अमित शहाचे राजकारण फसले जाण्याचे योग अधिक दिसत आहे. अमित शहा मेष राशी पूर्ण 7.5 त्यांना आहे. अमित शहाचे जे दबाव नीती आहे ती दबाव नीती कमजोर होण्याचे योग या वर्तमान स्थितीत मला तरी दिसून येत आहे. राजकीय नेत्याचा मृत्यू एखाद्या राजकीय नेत्याचा मृत्यू निधन होण्याची शक्यता आंदोलने मोठ्या प्रमाणावर होणार आहे. जातीय उत्सव किंवा नैसर्गिक आपत्ती रेल्वे दुर्घटना राजकीय भूकंप पूर्ण भारतीय राजकारणाच्या पुढे महाराष्ट्रातील राजकारणाच्या हातीही केंद्रीय सूत्र येणार आहे. पूर्ण देशाची सूत्र एवढे मात्र नक्की आहे. ED-CD अधिकारी वर्ग आता राजकारणाच्या दबावाखाली राहणे कमी करणार आहे आणि कारण व पुढील स्थिती त्यांना अनुभवास येत आहे. नाहीतर ED-CDचे अधिकारी वर्गच यात अडकण्याची भीती दिसत आहे. त्यांना डोळ्यासमोर ही भीती दिसली तर फार उत्तम होणार आहे. नैसर्गिक लहरीपणा या पूर्ण वर्षात दिसणार आहे. परतीचा पाऊसही जाणार नाही, तो पूर्ण वर्षभर राहणार आहे. जनतेने हिवाळ्यातील थंडीचा सामना करण्यासाठी आजपासून तयारी करून ठेवावी. थंडी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. काश्मीरसारखी थंडीचा अनुभव आपणास घ्यावा लागणार आहे. आरोग्याच्या बाबतीत आपल्याला चिंताकारक दिवस येणार आहे. अपघात, अग्निजन्य प्रकार, आगीचे प्रकार, रेल्वे अपघात, भूकंप असले योग या स्थितीत तरी आपल्याला दिसून येत आहे. ग्रहयोगाच्या स्थितीत अशी संभावना असताना ग्रहयोग वर्तवित असताना सोने चांदीचे भाव वाढीस लागतील, परंतु मंदीकडे सोन्या चांदीचे भाव जाण्याची अधिक शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सरकू लागतील. केंद्रीय सत्तेत मोठा बदल करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील राजकारण शिडा नसलेले राजकारण सारखी स्थिती आपल्याला बघावयास मिळणार आहे. सर्व कार्यात विजय उपासना आपल्याला या ठिकाणी अनुभवास येणार आहे. विजय उपासना असताना आपल्याला दसरा दिवाळीच्या सान्निध्यात आपल्याला दसरा दिनांक 2 ऑक्टोबर म्हणजे वार गुरुवार उद्याच्या दिवशी या दिवशी दिवसा 2:27 ते 3:15 हा काळ विजयी मुहूर्ताचा असणार आहे. या विजयी मुहूर्ताचा उपयोग हा प्रभू श्रीरामांनी केलेला होता. रावणावर विजय मिळवण्यासाठी तो शिवभक्त होता. त्याची शिवभक्ती ही पृथ्वीवरील सर्वांपेक्षा अधिक होती. त्यांना इतर कोणीही हरवू शकत नव्हते. सर्व देवादेवकांना पण रावणाचा पराजय करता येत नव्हता. अशा रावण अजय होता. रावणाने सीताहरण त्याला नाशास काढणार ठरणार होते, परंतु यासाठी रावणाचा मृत्यू होणे आवश्यक होते. यासाठी रावणावर विजय प्राप्त करणे आवश्यक होते. म्हणून श्रीरामांनी दसऱ्याच्या दिवशी फक्त 12 महिन्यातून एकदा देणारा हा विजय मुहूर्त उपयोग करून रामांनी रावणावर विजय प्राप्त करून घेतला होता आणि रावणावर यमसदनी पाठवले होते. रावणाच्या बंधनातून सीतेला मुक्त करून घेण्यात होते. मनुष्याच्या जीवनात अनेक समस्या असतात. त्यातून मुक्तता होण्यासाठी, त्यावर विजय मिळवण्यासाठी दसऱ्याचे दिवसासाठी 2:27 व 3:15 या वेळात कुठल्याही मंदिरात आपण जा. कागदावर विजयी भव असे लिहा. त्यात एक नाणे ठेवा व आपली राशी क्रमांकाप्रमाणे विजय भव हा जप करा. विजयी भव
पुडी मंदिरात आपल्याला दानपेटीत टाकायची आहे. जेथून तुम्ही निघाले तिथे परत जायचे आहे. मेष 1, वृषभ 2, मिथुन 3, कर्क 4, सिंह 5, कन्या 6, तुला 7, वृश्चिक 8, धनु 9, मकर 10, कुंभ 11 आणि मीन 12 या क्रमाने त्या राशीने विजयी भव हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. विजयी भव मंत्र म्हटल्यावर आपल्याला जो कागदावर तुम्ही लिहिलेले आहे त्याच्यामध्ये ते नाणं ठेवायचं आहे आणि पुडी बांधायची आहे आणि हा मंत्र मंदिरातच आपल्याला म्हणायचा आहे. ज्या कागदावर विजयी भव लिहिलेले आहे त्याच कागदाचे नाणे ठेवून पुडी बांधा व ही पुडी मंदिरात दानपेटीत टाका. आपले अनुभव आपला जरूर आम्हाला कळा. विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी. समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.